मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील आणि सरगरम्य कोकणातून सर्वांचं आपल्या कोकणी मित्र आज यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धी आनंदात असेल प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी काय म्हणतो, पाऊस ओसरला होता ना, इकडे पण ओसरला होता, पण परत सुरू झालेला आहे पाऊस आणि ह्यातच मजा वेगळीच आहे. कारण आपण आणलेली आहे रानभाजी, म्हणजेच रवना आपण आणलेली आहेत, जी कोकणामध्ये सर्वात महागडी भाजी आहे. रवना, त्याला इंग्लिशमध्ये मशरूम म्हणतात. तर ती भाजी आपण आणलेली आहे. कुठनं आणले? विकत तर बिलकुल नाही आणलेली, आपण आणलेली ती जंगलामधनं. आणि ती भाजी कशी बनवतात, कशा प्रकारे बनवतात, काय काय रेसिपी आहे तिची, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. तर चला आता दाखवतो आपल्याला किती भाजी भेटली आणि किती घाण झालं आहे. कारण मातीत असल्यामुळे कसं ते सर्व आतमध्ये किडे वगैरे लागून घाण होतात. पण आपल्याला किती भेटले आणि बाहेर किती केलं आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवतो. चला. तर म्हणजे बघा, एवढी भाजी गेलेली आहे बाहेर, कारण याच्यामध्ये किडे वगैरे तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे हे बाहेर गेलं आहे. आपल्याला किती भेटले आता ते मी तुम्हाला दाखवतो. चला. तर म्हणजे आता एवढी भाजी भेटली आहे आपल्याला बघा, चाळण भरून भाजी भेटलेली आहे आणि अर्धी बाहेर गेली. तर ही आधी साध्या पाण्याने धुवून घ्यायची, त्याच्यानंतर मग गरम पाण्याने धुवून घ्यायची. म्हणजे ते पाणी ते ठेवलेलं आहे गरम व्हायला, त्याच्यानंतर गरम पाण्याने धुवून घ्यायची आणि मग रेसिपीला सुरुवात करायची. तर म्हणजे याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. आता हे मस्तपैकी धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग भाजीला तयार ठेवायची पातेल्यात. तर म्हणजे आता 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते तुम्हाला सांगतो. तेल आधी चांगलं गरम करून घ्यायचे, म्हणजे कड आल्याच्या नंतर तेलामध्ये टाकायचं आहे फिश मसाला, त्याच्यानंतर टाकायचा आहे फिश करी मसाला टाकायचा, म्हणजे त्याच्यानंतर चिकन मसाला, बिर्याणी मसाला टाकायचा. हे गरम झाल्याच्यानंतर टाकायचं लसूण. आणि आता इकडे भाजी मस्तपैकी गरम पाणी धुवून घेतलेली आहे. हे पाणी घेऊन टाकायचं. भाजी धुवून झाल्याच्यानंतर इकडे बघा मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपली लसूण वगैरे जी टाकायची ते आपण टाकून घेऊया. भाजी साईडलाच ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते म्हणजे मी बघून घ्या. तुम्ही जर भाजी आणल्यावर तर नक्कीच बनवा आणि कमेंट सांगा कशी झाली. सर्वात आधी घरातले मसाले टाकायचे. काही टाकलेले लसूण, फिश मसाला आहे जो, फिश करी मसाला. तर म्हणजे याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे. एक अर्धा चमचा ते अर्धा चमचा टाकायचं वाटण. मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाकीचे मसाले टाकायचे. तर म्हणजे आता टाकायचे हळद 2 चमचे. त्याच्यानंतर मसाला टाकायचा, चिकन मसाला एक अर्धा चमचा. त्याच्यानंतर बिर्याणी मसाला टाकायचा. साधा मसाला म्हणजे टाकला तरी चालतोय त्याच्यामध्ये. आता हे मस्तपैकी ग्रेव्ही तयार करून घ्यायची, एक नंबर असेल. नंतर मग याच्यात भाजी टाकायची. तर म्हणजे चांगली गिरवी तयार झाल्याच्या नंतर याच्यामध्ये हे टाकून घ्यायची भाजी आणि त्याच्यानंतर कोकम टाकायचं. याच्यात 1 किंवा 2 फोडी टाकल्या तरी चालतात कोकमाच्या टेस्टसाठी. मग चांगली ढवून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग एकदम तयार होते भाजी.
मटणासारखी एकदम चव लागते भाजीला. चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवायचं बारीक गॅसवर. पाणी ओतायचं नाही, पाणी ओतायचं नाही त्याला. पाणी ओतायचं नाही म्हणजे जास्त, पाणी नाही ओतायचं. पाणी ओतायचंच नाही म्हणजे त्याच्यामध्ये. तशी भाजी भाकरीसोबत तयार ठेवायची. आता ही गॅसवरती ठेवायची. तर म्हणजे शेडमधनं आपण कोंबडी सोडून आणि ते काल आपण पेरू बघितलं होतं. पेरू एक पूर्ण पिकलेला होता आणि एक नॉर्मल होता. आता बघूया तिथे आपल्याला पेरू आहेत काय शिल्लक ठेवलेले. हा बघा म्हणजे एक पेरू आहे इथं आणि दुसरा पेरू इथं खाली आहे. हा बघा. आता मी एकच सांगतो, पिकलेला जो पेरू होता तो पेरू कोणतरी न्यालान. याचा अर्थ न्यालान म्हणजेच कुणीतरी खाल्लान. तर जेणे कुणी पेरू खाल्ला नाही, चांगले हागवण लागणार आहे त्याला. न विचारता पेरू काढला ना आमच्या झाडाचा, चांगले हागवण लागणार. पिकलेला पेरू मी काल बघितला आणि आत्ता बघतो तर नाही आहे. तर आता जी 3 पेरू जे आहेत ते आपण काढून घेऊन जाऊया आणि वरती तुम्हाला मी दाखवतो बाकीचं. चला. तर म्हणजे आत्ता बघा आपण खालनं आलेलो आहे आणि आत्ता आपण इथे घेतलेली आहे रवणाची भाजी, त्याच्यासोबत एक कांदा मस्तपैकी, इथे 2 भाकऱ्या घेतलेल्या आहेत आणि तांब्यातलं पाणी आहे. तर आता आपण टेस्ट करून बघूया कसं लागते ते. चला. तर म्हणजे चला आता आपण टेस्ट करून बघूया कशी लागते ती भाजी. काय चव लागते म्हणजे एकदम मटणासारखी लागते. कांदा खाव्या. भाजी बनवून बघा, ट्राय करून बघा. एक नंबर भाजी लागते. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी लागते. ती रेसिपी आवडली तर काय करायचं माहिती आहे ना, तर आता मी पटापट खातो आणि खाताना मी हास्य जत्रा नक्कीच बघतो. तुम्ही पण बघा. लय भारी कार्यक्रम आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा. ते बघितल्याशिवाय मला घास उतरत नाही. तर आता मी बघतो. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर काय करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिलीमध्ये सगळीकडे शेअर करून टाका व्हिडिओ. मिळायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला जय हिंद, जय भारत. ट्राय करून नक्की कमेंटमध्ये सांगा. चला.